आवाज महाराष्ट्राचा। राजगुरुनगरसह पुणे जिल्हा हादरला आहे। काल बेपत्ता झालेल्या सख्या बहिणींचा मृतदेह आढळला आहे। राजगुरुनगर शहरातून काल दुपारी बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले आहेत। काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत। मृतदेहांची अवस्था पाहता मुलींसोबत काही चुकीचं तर घडलं नाही ना, असा प्रश्न उभा झालेला आहे। राजगुरुनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या 2 मुलींसोबत काय झालं असेल याचा तपास पोलीस करत आहेत। शहरामध्ये 2 मुलींची हत्या करण्यात आलेली आहे, काय सांगता? राजगुरुनगर शहरामध्ये जी काही काल रात्री एक भयंकर घटना घडलेली आहे ती खूप अतिशय भयावह आहे। म्हणजे या घटनेला कोणत्याच व्यक्तीचं समर्थन नसणार आहे, परंतु ज्या काही घटना या राज्यामध्ये किंवा या खेड तालुक्यामध्ये सध्या आता घटना वारंवार घडत आहे, परंतु या घटनेवर असं दिसून येते की या घटनांवर म्हणजे जे काही गुन्हेगार आहे किंवा जे काही आरोपी आहे हे कृत्य जे काही करतात या गुन्हेगारांना हे करताना लाज कशी वाटत नाही। पहिल्यांदा म्हणजे इतकी वाईट घटना करतात। याच्यातून एक माझी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या कायद्याचा धाक कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहिला पाहिजे आणि जनतेवर सुद्धा वचक बसलं पाहिजे। असा गुन्हा करताना त्याला 10 वेळा विचार केला पाहिजे, परंतु असं दिसत नाही। या ठिकाणी कोणताही पोलिसांचा किंवा प्रशासनाचा वचक राहिलेला नाही आणि या ठिकाणी माझी राजगुरुनगर वासियांच्या वतीने आणि राजगुरुच्या वतीने विनंती आहे, जे काही याच्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील किंवा दोषी असतील त्यांना लवकरात लवकर ताबडतोब पकडलेले आहे आणि त्यांना फाशी कशी होईल यासाठी आम्ही राजगुरुवासी सर्व जे काही हे मकवानी कुटुंब आहे या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे भक्कम उभे आहोत। आणि विशेष करून मी एक वकील आहे, जे काही यांना लागेल त्याकरता वकील संघटनेच्या वतीने जे काही मदत लागेल ती मदत करण्याचे काम आम्ही पूर्णपणे ताकदीने करू आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतो। दोषींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी प्रशासन आणि सरकारने प्रयत्न करावे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। काल सकाळी 12:30 ते 1:45 दरम्यान आमचे बंधू घंटा गाडीवर कामाला आहेत। तर आमचे बंधू टपरीवर आले। टपरीवर आल्यानंतर आमची वहिनी डबा घेऊन त्यांना जेवणासाठी घेऊन गेले। त्यांनी दोघांनी जेवण वगैरे केले आणि मग आमचे दोन्ही मुली घरी होत्या। मग आमची वहिनी घरी आले। घरी आल्यानंतर बघितलं तर मुली दोन्ही पण घरी नव्हत्या। मग त्यांना वाटलं की इथं कुठं आसपास खेळायला गेल्या असतील, त्या हिशोबाने त्यांनी 1-1.5 तास असं वेटिंग केलंय। मग त्यांना मुली काय घरी काय भेटल्या नाही। मग त्यांनी आमच्या बंधूला फोन केलाय, म्हणे अहो म्हणे दोन्ही मुली घरी नाहीये। मग आमच्या बंधूंनी टपरी बंद केली आणि ते इथं आले। मग त्यांनी दोघांनी नवरा बायकोने इथं शोध घेतली। इथं आसपास जिथं ओळख असेल त्यांना सगळ्यांना विचारून बघितलं, म्हणे मुली इथं कुठं सापडल्या नाही। मग आम्हाला फोन केला। मग आम्ही सगळे नातेवाईक लोक आम्ही सगळे एका ठिकाणी गोळा झालो। मग आम्ही सगळ्यांनी शोध घेतला, आम्ही ग्रुपमध्ये फोटो टाकले, सगळं काही करून बघितलं, आम्हाला मुली काही सापडल्या नाही। सापडल्यानंतर मग आम्ही खेड पोलीस स्टेशनला काल संध्याकाळी 6 वाजता आम्ही तक्रार दिल्यानंतर रात्री 11:30 वाजता पोलीस इथं आले। इथं आल्यानंतर मग वर पोलीस आमचे चुलत सासऱ्याला वर पोलीस घेऊन गेले। मग घेऊन गेल्यानंतर तिथे एक आथूर नव्हता, गादी वगैरे असं काहीतरी आथरलेली होती। मग त्याच्यावर आहे की नाही सिगरेट गांजा वगैरे असं वडलेलं होतं आणि पाण्याच्या बाटल्या होत्या, दारूचे गलास होते आणि तेवढं आमच्या सासऱ्यांनी तिथलं ते आवरूपर्यंत पोलिसांनी पलीकडच्या किचनमध्ये गेल्यानंतर बघितलं की एका पाण्याच्या टाकीमध्ये दोन्ही मुलं सगळी टाकलेलं होतं। मग पोलिसांनी आमच्या सासऱ्याला खाली हाकलून दिलं, ॲम्ब्युलन्सला फोन करून इथं बोलवलं। ॲम्ब्युलन्स इथं आल्यानंतर मग दोन्ही मुलींना ॲम्ब्युलन्समध्ये टाकले। 4 वाजेपर्यंत आपल्या खेड पोलीस स्टेशनला ॲम्ब्युलन्स होती। मग त्यांना ते सोसनला घेऊन गेले। सोसनला घेऊन गेल्यानंतर मग आम्हाला काय बघून नाही दिलं आणि आम्हाला एवढी बातमी माहिती पडली की समोरचे जे आरोपी आहे त्यांना आहे का नाही हडपसरमध्ये धरलंय, हडपसर चाकणमध्ये धरलेलं आहे, चाकणमध्ये त्याला धरलंय। अजून असं आम्हाला इकून तिकून थोडक्यात ऐकण्यात येतंय की ही एकच नाही, अजून याला 2 माणसं जॉईंट आहे, म्हणजे 3 जण आहे। मग कन्फर्म आम्हाला काय माहिती नाही, आता जे पोलिस करतील आणि तुम्ही आम्हाला जे काय सहकार्य करतील आम्हाला तेवढंच आम्ही माने आणि हात जोडून विनंती आहे। आणि आपल्या परत महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या मुलीसंग असं काय घडू नये, आपल्या कुठली मुली असो कोणत्याच मुलीसंग अशी दुर्घटना कधी घडू नये अशी आमची नम्र विनंती आहे। आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही गोसावी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे।
कोण बारीक मुली आहे, शाळेत जाते, मोठी मुली आहे, कॉलेजमध्ये जाते, असे सगळ्यांना ते असे म्हणजे अडचण आहे. कोणी कुठं पण अडवून अशी दुर्घटना काही करू शकते. मग या सगळ्यांचा काहीतरी तुम्ही शोध घेऊन काहीतरी कारण बघा आणि आम्हाला साथ तुम्ही द्या. नाव काय? लखन मकवाने. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.